नमस्कार. आज आपण त्याच्या इमेज जनरेट कशी करायची, तसे जी इमेज आहे तिला व्हिडिओमध्ये रूपांतर कसं करायचं त्या इमेजचं, तसं त्या इमेजला ॲनिमेशन कसं लावायचं, या सर्व गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण हा जो प्लॅटफॉर्मचा यूज करणार आहे त्याचं नाव आहे Google Wix. तर Google Wix हे पहिलं यूएसमध्ये होतं, तर ते आता इंडियामध्ये आपण वापरू शकतो. तर त्याच्यामुळे आपला हा जो ट्युटोरियल आहे Google Wix वरती आपण करणार आहोत. तर Google Wix बद्दल जर थोडी जर माहिती द्यायची म्हटली तर Google Wix चा वापर आपण आपले जे फोटो आहेत ते अलग-अलग स्टाईलमध्ये बनवू शकतो. तसेच अलग-अलग इमेजेसमध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा कुठल्याही स्टाईलमध्ये आपण त्याचं करू शकतो. Google Wixची जर माहिती द्यायची म्हटली तर आपला जो फोटो आहे किंवा जो आपला पिक्चर आहे त्याला अलग-अलग ह्याच्या स्टाईलमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. तसेच जो आपली जी स्टाईल आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकतो. तसेच त्याला ज्या व्हिडिओला आपण ॲनिमेशन देऊन म्हणजे आपलं जे कॅरेक्टर आहे ते बोलू कसं शकतो, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण मागे जिबली आर्ट असा हा ट्रेंड आलेला आणि खूप साऱ्या लोकांनी आपले जे इमेजेस आहेत ते जिबली आर्टमध्ये बनवलेला होता. आता हा जो Google Wix आहे तो भारतामध्ये दाखल झाल्यामुळे आपल्याला फंक्शन आहेत जे आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला यूज करता येणार आणि पूर्णपणे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो फ्री आहे. त्याच्यामुळे इथे काही पैसे भरायची गरज नाही. Google Wix हा खूप असा मस्त असा एआय टूल आहे. तो आपण आज कसा यूज करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ट्रेंडिंग जर पाहायला गेलं तर Google Wix हे आहे. तर आज आपण Google Wixची पूर्ण माहिती पाहणार आहोत. पण मागील जर व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसाल तर मागील व्हिडिओ सर्व एआयच्या वरती आहेत. एआय आपण कसा यूज करू शकतो, जे सर्वसामान्य लोकांना एआय कसा वापर करायचा हे सिंपल मराठी भाषेमध्ये आपण इथे शिकवत आहोत. तर तुम्ही जर मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते खूप असे इंटरेस्टिंग असे व्हिडिओ आहेत आणि खूप असे युजफुल व्हिडिओ आहेत. ते तुम्ही पाहायला काही हरकत नाही. आणि तुम्ही जर आमच्या जर डिजिटल स्मार्टनेस या YouTube चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आजच तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला Google Chrome वरती जायचं आहे आणि Wix किंवा Google Wix तुम्ही सर्च करू शकता. इथे Wix आलेलं आहे कारण मी ते लॉग इन केलेलं आहे. तिथे पहिली दिसते Google Labs ही वेबसाईट दिसते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. तर असा आपल्याला इंटरफेस दिसतोय. सुरुवातीला तुम्हाला एक दोनदा लॉग इन करावं लागेल कारण ती पटकन वेबसाईट ओपन होत नव्हती. पण तुमची जर वेबसाईट जर पटकन ओपन होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर इथे आपल्याला पहिला ऑप्शन दिसतो Wix. लॉन्च Wix वरती मी आपल्याला क्लिक करायचं. तर असं आपल्याला इंटरफेस दिसत आहे. इंटर टूल या बटनवरती मी क्लिक करते. तर असं आपल्याला प्लॅटफॉर्म दिसत आहे Wixचा. इथे Wix एक्सपेरिमेंट दिसत आहे. तसेच आपल्या इथे इमेज आहे, आपला व्हिडिओज आहे आणि जर आपल्याला कुठला जर फोटो जी आपली लायब्ररी आपण जनरेट करणार तिला जर लाईक करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर आपण इथून आपले जे फोटो किंवा इमेजेसला इथून आपण हे करू शकतो. तर ठीक आहे. तर आपल्याला इथे असा एरो दिसत आहे. एरो बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे सब्जेक्ट दिसत आहे, स्किन दिसत आहे आणि स्टाईल दिसत आहे. तर आता समजा आता आपण पूर्ण ब्लँक पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मी फक्त एक सिंपल असा प्रॉम्प्ट देते त्याला. मी असं त्याला सिंपल प्रॉम्प्ट जनरेट पिक्चर पनीर डिश. ठीक आहे आणि मी इंटर या बटनावरती क्लिक करते. आपण पूर्ण ब्लँक पासून सुरुवात करत आहोत. तर ठीक आहे आपल्याला नंतर सब्जेक्ट घेऊन किंवा सीन घेऊन आपण इमेजेस जनरेट करणार. तर आपण पाहूया आपले जे पनीर डिशची इमेज किंवा तुम्ही काही सुंदर प्रकारे पनीर डिशची जी इमेजेस आहे ते आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे सुंदर दिसत आहे पनीर डिश म्हणजे हे जे आपल्याला जर कुठल्या फोटोशॉप मध्ये जर करायला गेलो तर खूप सारे आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते पण इथे आपल्याला एका मिनिटामध्ये तुम्ही जनरेट करून दिले. प्रॉम्प्टला हे करते. मॉडर्न इंडियन फिमेल इन रेड नऊवारी साडी मेकिंग अ पनीर डिश. ठीक आहे. मेकिंग अ पनीर डिश असं मी सर्च केलं. तुम्ही जितका प्रॉम्प्ट डिटेलमध्ये द्याल तितकी तुमची इमेजेस आहेत ते एकदम डिटेलमध्ये असणार आहे. तर ठीक आहे मी इंटर या बटनावरती क्लिक करते. आता आपण पाहूया आपल्याला कन्सिस्टन्सी कॅरेक्टर देतोय की नाही कारण आपण हे आपण पाहत आहोत. वा सुंदर प्रकारे आपल्याला जी मॉडर्न आहे आपली जी ती जनरेट करून दिलेली आहे. बघा इथे ती जेवण बनवत आहे. फोटो आपण पाहू शकतो. आपला जो प्रॉम्प्ट दिसत आहे जर आणखी जर डिटेलमध्ये प्रॉम्प्ट दिला तर आणखी खूप डिटेल्समध्ये येणार आहे. एकदम ट्रेडिशनल असं साडी वगैरे दिसत आहे तिचं आणि पनीर आतमध्ये सुद्धा पनीर दिसत आहे. बघा ते चमच्यामध्ये सुद्धा पनीर आहे. म्हणजे ते एकदम कन्सिस्टन्सी कारण हा Googleचा प्लॅटफॉर्म आहे हा. सुंदर प्रकारे दिलेला. तुम्हाला जर हा जर फोटो डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथे जर त्याला मी लाईक केलं तर इथे आपण पाहू शकतो. हे बघा मी या लाईक केलेलं इथे आपली जी लायब्ररी आहे ते जनरेट होणार आहे. ठीक आहे.
मी लिहिलंय गिव्ह मी फोटो ऑफ बस कंडक्टर, द बस इज क्राउडेड. ठीक आहे. इथे आपली जी स्टाईल आहे, आपला जो सब्जेक्ट आहे त्याचे मला जर स्टाईल घ्यायची असेल इथे, तुम्ही इथून स्टाईल जनरेट करू शकता किंवा जी आहे आपल्याकडे स्टाईल ती घेऊ शकता. ही स्टाईल घेऊ शकता किंवा ही नको असेल तर इथून डिलीट करा तुम्ही. पुन्हा जा इथे. ही स्टाईल पाहिजे असेल तर ही घेऊ शकता. इथून आपल्याला ज्या सीन आहेत सॉरी ते चेंज करता येतात इथून. ठीक आहे. समजा आपला हा सीन आहे आणि स्टाईल जर घ्यायची म्हटलं इथे आपण स्टाईल घेऊ शकतो किंवा डिलीट करू शकतो, दुसऱ्या घेऊ शकतो. समजा ही स्टाईल घेतली आपण एक्झाम्पल साठी घेत आहोत. पाहूया कसं आपण यूज करू शकतो याचा. ठीक आहे. आणि मी हा जो हे आहे तो मी एंटर करते. समजा आता हा सीन घेतलेला आहे आपण आणि जर स्टाईल जर आपल्याला जर काही चेंज करायचं असेल, ठीक आहे. ही स्टाईल घेऊया. ठीक आहे. आणि आता आपण पाहूया आपली जी इमेज आहे ती कशी जनरेट होते. आपण इथे सीन घेतलेला फक्त आणि इथे आपण सीन आणि स्टाईल दोन्ही घेतलेले आहे. खूप सुंदर प्रकारे दिसत आहे. आपली जी स्टाईल आहे ती ही स्टाईल आहे. तुम्ही पाहू शकता. स्टाईल नुसार आपण चेंज केलेलं आहे ते. इथून मी स्टाईल चेंज करा. समजा ही स्टाईल मला जर घ्यायची असेल तर ठीक आहे. इथे मी हे केले आणि फक्त मी इंटर करते. आपला सब्जेक्ट आहे, सीन आहे आणि स्टाईल सुद्धा आहे. इंटर केल्यानंतर काय होतंय पाहूया. तुम्ही तसे सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतःहून प्रॉम्प्ट देऊन सुद्धा जनरेट करू शकता किंवा तुमची जी इमेज आहे तिला तुम्ही स्टाईल किंवा सीन नुसार तुम्ही जनरेट करू शकता किंवा इथूनच तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता, चूज करू शकता सब्जेक्ट, त्याचा सीन देऊ शकता किंवा स्टाईल सुद्धा देऊ शकता. बघा सुंदर प्रकार दिलेला हा आपला जो सब्जेक्ट आहे. आपण इथे स्वतःहून इमेज आहे ती जनरेट केलेली नाही. आपण डायरेक्ट जो सब्जेक्ट होता तो सब्जेक्ट घेतलेला आहे. जो सीन आहे आपल्याला सीन दिसत आहे ते आणि जी स्टाईल आहे ती ही स्टाईल घेतलेली होती आपण. ठीक आहे. आता सब्जेक्ट जर आपल्यानुसार जर आपल्याला पाहिजे असेल, समजा मला जर इथून जर सब्जेक्ट जर डाउनलोड करायचं असेल, समजा इथे मला जर प्रॉम्प्ट मी देते काही तर मला जर द्यायचं असेल, ठीक आहे. ठीक आहे. जो आपला सब्जेक्ट आहे तिथे मी एक प्रॉम्प्ट देते. गिव्ह मी पिक्चर ऑफ फार्मर ही इज सोविंग सीड इन द फील्ड. तो शेतामध्ये जी पेरणी करत आहे, मला एका शेतकऱ्याचा फोटो द्या. ठीक आहे. आणि मी ते इंटर करते. तुम्ही इथून जे सब्जेक्ट आहे ते सुद्धा सब्जेक्ट तुम्ही जनरेट करू शकता तुमच्या मनासारखे. इथे बघा इथे फार्मरचा फोटो दिलेला आहे. तो शेतामध्ये पेरणी करत आहे ते सुद्धा आपल्याला दिसत आहे. समजा आपण दुसरा फार्मर दिले, त्याने एकूण 3 इमेजेस दिलेले आहेत आपल्याला. हा फार्मर आहे तो बियाणे टाकत आहे शेतामध्ये. दुसरा हा दिसत आहे आणि 3 फोटो आपल्याला जनरेट करून दिले. 4 फोटो दिलेले आहेत. इथे मी प्रॉम्प्ट देते आणखी वाढते. गिव्ह मी हिज अ वाईफ विथ हिम. ही इज वर्किंग इन द फील्ड. ती शेतात काम करताना मला दाखव तिचा फोटो. ठीक आहे. आणि मी इथे जो एरो आहे त्याच्यावरती मी क्लिक करते. तर आता आपला जो फोटो आहे ते जनरेट होत आहे. एक फार्मर आहे, त्याच्यासोबत त्याची पत्नी आहे आणि ती सुद्धा शेतात काम करते, असा आपण हा प्रॉम्प्ट आहे तो दिलेला आहे. तर बघूया आपण 1-2 मिनिटांमध्ये ही जी इमेज आहे ती जनरेट होईल. इमेजेस आहे ती दिलेली आहे. त्याची जी वाईफ आहे म्हणजे त्याची जी बायको आहे ती सुद्धा शेतामध्ये काम करताना दिसत आहे. तुम्ही जर इंडियन जर घेतलं तर गिव्ह मी पिक्चर. आता आपण इंडियन घेऊया. इंडियन फार्मर. तर बघा खूप सुंदर प्रकारे इंडियन दिलेला आहे ते फार्मर. समजा इथून मला एक इमेज आहे ती अपलोड करायची आहे. इथून तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट आहे. प्रॉम्प्टनी सुद्धा तुमचं जे सब्जेक्टची इमेज आहे ती तुम्ही जनरेट करू शकता किंवा तुमची जे मनची आहे जी इमेज आहे तिथून तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. मी अपलोड इमेज वरती मी क्लिक करते. मला जी इमेज पाहिजे ती इथून देते. हा जो सीन आहे तुम्ही हा इथे सीन ठेवते हा आणि तुमची स्टाईल आहे तुम्ही इथून स्टाईल चेंज करू शकता जी तुम्हाला आवडेल ती. समजा ही स्टाईल आहे ती मी इथे घेते आणि मी इंटर या बटनावरती क्लिक करते किंवा एरो आहे त्याच्यावरती मी क्लिक करते. जर आपण सब्जेक्ट आहे, सीन आहे आणि जी स्टाईल आहे ती घेतलेली आहे
म्हणजे आपल्या जिथे मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की आपण डायरेक्ट प्रॉम्प्ट देऊन जो सब्जेक्ट आहे तो जनरेट केला. आता आपण एक फोटो अपलोड केलेला आहे, त्यातून हा जो इमेज आहे ती जनरेट करणार आहोत. तर प्रकारे त्यांनी ही जी स्टाईल आहे बघा, तुम्ही जी सीन दिसत आहे हा सीन आहे, आपला जो कॅरेक्टर आहे, आपला जो सब्जेक्ट आहे हा, आणि त्याची वाईफ आहे इथे, आणि हा मंकी आहे बघा, सीन मध्ये सुद्धा मंकी आलेला आहे इथे. आता आपण ह्या तिघांना आता मी इथे सीन आणि स्टाईल चेंज करून हा असा जो फोटो आहे तो जनरेट झालेला आहे. तर ठीक आहे, आता आपण हे जे आपली जी स्टाईल आहे किंवा जो आपला जो सब्जेक्ट आहे ते पूर्णपणे मी आता डिलीट करते आणि मी एक नवीन एक असा प्रॉम्प्ट देणार आहे. तर हा जो सब्जेक्ट आहे ते मी डिलीट करत आहे इथून, असे स्टाईल पण मी डिलीट करते. मी स्वतःहून एक सब्जेक्ट आहे तो जनरेट करते. Generator man, he is driving the train. There is a lot of crowd on the platform. Show me the platform मुंबई असं मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. याचा सब्जेक्ट दिलेला आहे आणि मी जनरेट या बटनावरती क्लिक केला आणि जो आपला जो सब्जेक्ट आहे तो तयार झालेला आहे. खूप सुंदर प्रकारे एक ट्रेनचा ड्रायव्हर दाखवलेला आहे. तसेच आपल्याला प्लॅटफॉर्म सुद्धा इथे दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता एआयने आपला जो जर क्राऊड जर दाखवायचा असेल तर सुंदर प्रकारे दिसत आहेत. मी आणखी मला असं एंटर करते. या बटनावरती क्लिक करते. आणखी सुद्धा तो जनरेट करून देत आहे. सेम मुंबईचा प्लॅटफॉर्म वगैरे असं दाखवत आहे. आपल्याला प्लॅटफॉर्मचं नाव तर इतकं चांगलं दिसत नाहीये. पण ठीक आहे, आता आपण ॲनिमेट करूया ह्याला, किंवा जर तुम्हाला जर आणखी जर टाकायचं असेल, ठीक आहे, मी पहिला जो आहे त्याला ॲनिमेट करते. ॲनिमेट बटनावरती क्लिक केलेलं असं एक आपल्याला विंडो दिसत आहे. तिथे आपल्याला एक मी प्रॉम्प्ट देणार आहे. ठीक आहे, मी ॲनिमेट या बटनावरती क्लिक करते आणि मी तिथे एक प्रॉम्प्ट देते. हा एक मला सुंदर असा फोटो सापडलेला की एक म्हणजे लोक सुद्धा ट्रेन ड्रायव्हरकडे बघतायत. तर ठीक आहे, मी इथे द ट्रेन ड्रायव्हर सेड चालू का ट्रेन, प्लॅटफॉर्म मॅन सेड ट्रेन मुंबईला थांबेल का, सॉरी, द ट्रेन जाईल का, असं मी प्रॉम्प्ट दिलेला आहे. तुम्हाला जो प्रॉम्प्ट द्यायचा असेल किंवा ज्या स्टाईलनुसार तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही करू शकता. चालू का ट्रेन, ट्रेन मुंबईला थांबेल का, चालू का ट्रेन, ट्रेन मुंबईला थांबेल का. ठीक आहे, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.